मित्रांनो, हे रावेत बीआरटी मधला रस्ता 2015 मध्ये हा रस्ता बनवलेला आहे आणि त्याचवेळी हे रेलिंग सुद्धा बसवलेलं आहे. रस्ता बनला 2015ला, रेलिंग बसवलं त्याचवेळी. हे 2700 कोटी रुपयाचे रेलिंग आहेत बरं का, 2700 कोटी रुपयाचे. आणि आता पुढे काही ठिकाणी नवीन बसवलेले आहेत, मग तो खर्च आणखी वाढणार आहे, तो भागच वेगळा आहे. असं कोणत्याही देशामध्ये बीआरटी आतमध्ये नसते बरं का. हे सिंगापूरचे आयडिया आपलेले तिथले MRTचं ना बीआरटी केलेली आहे. खरं तर बीआरटी ही पलीकडे पाहिजे, कारण हे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे आणि बाकीच्या गाड्या जायला हे पाहिजे, मधून जायला पाहिजेत. हे असं अजस्त्र बांधकाम करण्याचं काम म्हणजे चीनच्या भिंतीला पण तोड म्हणजे तोडीस तोड असं काम आहे. कारण हे सगळं डिवायडर टाकताना, हे रेलिंग लावताना हजारो कोटी रुपयाचा धंदा होतो आणि त्याच्यामधून मग नगरसेवकांचा खर्च कसा निघायचा, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पैसे कसे मिळायचे. आता हे सगळं असं रस्त्याच्या मधोमध ही बीआरटी आहे, बरोबर. आता किती वेळाने बीआरटी येते, किती मिनिटांनी बस येते आणि या बस स्टॉपवरती खर्च किती आहे बघा. इथं तिकीट लिहिलेलं आहे. तिकीट द्यायला कोण येतं सांगा बरं. इथे तिकीट द्यायला कोण आहे का? सकाळी 5:30 ते रात्री 11:30 पर्यंत बघा काय आहे का. आणि हे स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं ना, हे पूर्ण स्ट्रक्चर बघा तुम्ही, एवढं हेवी बनवलेले की जसं काय आपण एखाद्या देशामध्ये युद्ध सुरू झालं तर ते युद्ध सुरू झालं तर वरून बॉम्ब मिसाईल वगैरे पडणार असतील तर त्याच्यापासून सुद्धा नागरिकाचं रक्षण झालं पाहिजे, असा उदात्त हेतून हे असलं पाहिजे. आणि हे पाऊस वगैरे आला तर त्याच्यासाठी डोर्स आहेत बरं का. हे बघा, हे असे डोर्स आहेत. बसण्यासाठी पण बघा, हे असं स्टीलचं जे त्याच्यावरली धूळ बघितली ना तर तुम्हाला वाटेल की परत बसमध्ये कधी बसू नये. एवढं हेवी स्ट्रक्चर खर्च का करायचा, तर हे खर्च करायचं कारण काय की जेवढा जास्त तुम्ही खर्च करणार तेवढंच तुमचं जास्त कमिशन असणार. आणि म्हणून पालिकेचे भ्रष्ट अधिकारी नेहमी अशा आयडिया करतात. मी तुम्हाला सिंगापूरमधले बसस्टॉप दाखवलेत मित्रांनो, की ज्याच्यामध्ये बसस्टॉप एकदम साधे सिंपल असतात. कारण माणूस बसस्टॉपवरती 2-3 मिनिटं असतो, बाकी तो बसमध्ये बस असतो. तिकडे बसवरती खर्च करतात, इकडे बसस्टॉपवरती खर्च केले. बघा एवढं मोठं हे बसस्टॉप आहे हा बीआरटीचं. एक माणूस तुम्हाला इथे दिसणार नाहीये. रस्ता बनवला 2015ला, रेलिंग बनवल्या 2015ला. आता बस कधी चालू केली? या निवडणुका आल्यात म्हणून आत्ता बस चालू केलेली आहे आठवड्याला बरं का. आता ह्या वरच्या लाईटची व्यवस्था बघा तुम्ही, काही लाईट चालू आहेत, काही लाईट बंद आहेत बरं का. दिवसा लाईट बंद आहेत, चांगली गोष्ट आहे. रात्री अर्ध्या बंद असणार आहेत, ती वाईट गोष्ट आहे. म्हणजे जेव्हा लाईट पाहिजे तेव्हा मिळत नाही आणि ऐनवेळी दिवसा डोळ्या ह्या लाईट सगळ्या चालू आहेत. अशा प्रकारे महानगरपालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी सारखी उलटी पालटी कामं करून करून पालिकेच्या तिजोरीत जे काही खड्डा मारलेला आहे तो झालाय 22,000 कोटीचा. अख्खा रस्ता